धामोडच्या जुन्या आरोग्य केंद्राच्या इमारतीवर अतिक्रमणाचा विळखा, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा। राधानगरी तालुक्यातील धामोड येथे जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। काही व्यक्तींनी या सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधून वैयक्तिक वापर सुरू केल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अतिक्रमण धारकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपसरपंच सागर कांबळे यांनी केली आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। सार्वजनिक मालमत्तेचा अशा प्रकारे होत असलेला गैरवापर गावाच्या विकास कामामध्ये अडथळा निर्माण करत असल्याची भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। हे धामोड मधील भानोबा मंदिर शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र जुनं होतं। या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सध्या ती प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असून तिथं अतिक्रमण होत आहे। हे अतिक्रमण जनावरांचा गोठा आणि साईडचा शेतकरी ते अतिक्रमण करत आहे। हे अतिक्रमण तत्काळ बंद होऊन तहसीलदारांनी याची चौकशी करावी, नाहीतर उपोषणाचं आंदोलन केलं जाईल। यावेळी वैद्यकीय अधिकारी कृष्णात मडके, ग्रामपंचायत सदस्य संदीप नलवडे, तुषार बोडके, माजी उपसरपंच मारुती तामकर, विलास कदम, डीबी पाटील, सुभाष नलवडे, विठ्ठल पाटील आदी जण उपस्थित होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।